नमस्कार. मी डॉक्टर मुकुंद राठोड, ओरल अँड मॅक्झिलरी सर्जन. तुम्हाला आज दात काढल्यानंतर किंवा तोंडामधील छोटे मोठे ऑपरेशन झाल्यानंतर काय काळज्या घ्याव्या आणि काय करू नये ह्या गोष्टीच माहिती देणार आहे. दात काढल्यानंतर काय करावे ह्यामध्ये सर्वात प्रथम दात काढल्यानंतर त्या जागेवर एक बोळा ठेवला जातो. तो बोळा तेथील रक्तस्राव थांबवण्यासाठी असतो. तो 1 तासानंतर काढून फेकून देणे अपेक्षित असते. अलगद काढायचा, फेकून द्यायचा, नवीन बोळा ठेवायचा नाही. कुठल्याही प्रकारे पुढच्या 24 तासासाठी थुंकी बाहेर थुंकायची नाही. कुठल्याही प्रकारे तोंडामध्ये गरम, कडक आणि तिखट असे पदार्थ सेवन करायचे नाही. आपण जेव्हा जेवत असतो त्यावेळेस जे पण कडक अन्न असते ते आपण झालेल्या जखमेमध्ये जाऊन बसू शकते आणि ते आपल्याला त्रास देऊ शकते. म्हणून आपण सहसा पुढील 2 ते 3 दिवस पेशंटला कडक अन्न खाण्यापासून वर्जित करण्यास सांगतो. जेवढं जमेल तेवढं थंड पदार्थ खावे. खूप जास्त थंड पदार्थ खायचे नाही, ज्याने सर्दी होऊ शकते. तर झाल्यानंतर जवळपास 1 तासाने आपण जेव्हा बोळा काढून फेकतो त्यावेळेस एक साधं आईस्क्रीम खाऊन घ्यायचं. कपामधलं प्लेन आईस्क्रीम खायचं, जेणेकरून पिस्ता, बदाम अशा गोष्टी असलेल्या त्या आपल्या जखमेमध्ये जाऊन अडकतील, असं व्हायला नाही पाहिजे. चूळ कोणत्याही ह्याच्यामध्ये आपण 24 तास चूळ भरायची नसते, थुंकी बाहेर थुंकायची नसते. कोल्ड ड्रिंक्स, चहा, सोडा असलेले पदार्थ या अशा गोष्टी आपल्याला सेवन करायचे नाही. तंबाखू, दारू, सिगरेट ह्या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूर राहणं खूप गरजेचं आहे. पुढील 4 ते 5 दिवस तिथे रक्ताची गुठळी तयार होते, त्याचे हाडामध्ये रूपांतरित होते आणि ती जखम भरून येते. वरची जी चामडी आहे किंवा त्याला म्युकोजा किंवा हिरडी म्हणतात, तर ती भरायला 10 ते 15 दिवस लागतात. त्यातील जो हाड आहे त्या हाडाला भरण्यासाठी जवळपास 3 ते 6 महिने लागतात. पण त्यामुळे तुमच्या कोणत्याही दिवसभराच्या क्रियेमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. सहसा दात काढल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर सूज येणं अपेक्षित असतं. विशेषतः जेव्हा आपण हाड किंवा दात कट करून काढतो, छोटी सर्जरी किंवा शस्त्रक्रिया करून जेव्हा आपण काढतो त्यावेळेस सूज येणं अपेक्षित असते. ती सूज ऑटोमॅटिक ओसरते, तिला काही वेगळं करायची गरज नसते. आपण दिलेली औषधं आपल्याला व्यवस्थित नियमित घ्यायची असते. जवळपास 5 दिवसांचा अँटीबायोटिक पेन किलरचा कोर्स असतो, तो व्यवस्थित घ्यायचा असतो. सकाळी सूज वाढते आणि दिवसभरामध्ये सूज कमी होते. सहसा रात्री झोपताना डोक्याखाली उशी घेऊन झोपावं, जेणेकरून सूज कमी येते. सूज जरी आली तरी आपण सहसा 24 तास ते 48 तासानंतर तोंड उघडणे बंद करणे हा व्यायाम सुरू करायला सांगतो. तोंड उघडणे बंद करायचा व्यायाम हा अशा प्रकारचा असतो: आ बंद, आ बंद. हे अशा प्रकारे तोंड उघडणे बंद करणे एका वेळेस 20 वेळेस करायचं आहे. असं सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री करायचं आहे. म्हणजे 20-20-20-20 असं 80 वेळेस दिवसभरामध्ये आपल्याला तोंड उघडणे बंद करायचा व्यायाम करायचा आहे. ह्यामुळे सूज कमी होणे आणि तोंड उघडणे या दोन्ही गोष्टीस मदत होते. आपल्याला कुठल्याही प्रकारे अक्कलदाढ काढल्यानंतर किंवा बाकी कोणते छोटे मोठे ऑपरेशन्स केल्यानंतर सहसा टाके दिले जातात. ते टाके काढण्यासाठी आपल्याला 7 ते 10 दिवसानंतर परत यायचं असतं. ते जर टाके विरघळणारे असतील तर परत यायची विशेषतः गरज पडत नाही. आपण दात काढल्यानंतर 24 तास थुंकायची नसते. तिथे बधीरपणा असतो, तो जवळपास 1 ते 2 तास राहतो. तर ती बधीरपणा ओसरेपर्यंत आपल्याला बोलायचे नसते. कारण की जीभ बधीर असेल तर जीभ चावल्या जाऊ शकते किंवा गाल चावला जाऊ शकतो आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की इथे चावल्या गेले म्हणून, आणि ते अल्सरेशन्स तयार होतील. त्यामुळे त्या दरम्यान जवळपास 1.5-2 तास आपल्याला बोलायचं नसतं. दात काढल्या जागी काहीही शेकायचं नसतं, गरम लावायचं नाही. मीठ कोणत्याही गोष्टी लावून त्याला शेकायचं नसतं. हां, बर्फ वगैरे घेऊन कॅरीबॅगमध्ये टाकून त्यांनी तुम्ही बाहेरून लावू शकता. त्यांनी सूज कमी होणे आणि दुखण्यास कमी होण्यास मदत होते.
त्या गोष्टी करू शकता, पण गरम काही लावायचं नाही. झेंडू बाम लावायचं नाही, काडी टाकून बघायचं नाही, काय चाललंय, कसं होते, जखम भरते की नाही हे बघायची काहीच गरज नसते. आरशामध्ये बघून किंवा ब्रश टाकून बघतो किंवा साफ करतो, काही गरज नसते. दुसऱ्या दिवशी ती जागा सोडली तरी चालते, पण त्याच्यानंतर त्या दिवसापासून पूर्ण तोंड व्यवस्थित ब्रश करून साफ करायचं. जर तोंड उघडण्यास त्रास होत असेल तर छोटा ब्रश वापरू शकता, लहान मुलांचा टूथब्रश तो वापरू शकता, या गोष्टी वापरायच्या आहेत आपल्याला. पण त्या जागेवर अन्न अडकू द्यायचं नाही. त्यामुळे जेवण झालं, पाणी घ्या, गुळणा करून आतल्या आत गिळून घ्या, बाहेर थुंकायचं नाही. हां, आपल्याला 7 दिवस, कमीत कमी 7 दिवस धूम्रपान करायचं नाही आहे, मद्यपान करायचं नाही आहे आणि गरम कडक तिखट